राज्याभिषेक सोहळा जवळजवळ 7 दिवस चालू होता. राजांचा राज्याभिषेक झाला, पण त्याचबरोबर राज्याची व्यवस्था, राज्याचे नवे स्वरूप, मनातील मनसुबे सारे पूर्ण करायचे होते आणि राजे राज्यकारभारात गुंतले. नव्या अष्टप्रधानांची कामे ठरवली गेली. राज्याभिषेकानंतर जिजामाता आजारी पडल्या. राजे माँसाहेबांजवळ बसले होते. माँसाहेब सीन बासत होत्या. महालात संभाजीराजे, सोयराबाई, पुतळाबाई व राजाराम हजर होते. माँसाहेब म्हणाल्या, राजे, तुमच्या पोटी 2 नक्षत्र जन्माला आले. एक सूर्य आहे तर दुसरा चंद्र. एक अत्यंत स्वाभिमानी, नाकावर माशी बसून घेत नाही, तर दुसरा एकदम शांत. राजे मात्र काळजीत होते. गडाची पावसाळी हवा माँसाहेबांना सोसत नव्हती. म्हणून माँसाहेब पुतळाबाई व संभाजीराजांसोबत गडाखाली पाचारला आल्यात. राजे परत राज्यकारभारात गुंतले. पण पुढे माँसाहेबांची प्रकृती अत्यंत खालावली व राजे पाचाडच्या वाड्यात आले. रात्र पडण्याच्या आधी पाचाडचा वाडा साऱ्यांनी भरून गेला होता. राजे जिजाबाईंच्या शेजारी बसले होते. दुसऱ्या बाजूला संभाजी महाराज जिजाबाईंच्या हातावरून हात फिरवित होते. पुतळाबाई पायांशी बसल्या होत्या व सोयराबाई सगुणाबाई महालात वावरत होत्या. संभाजीराजे हुंदके देत रडत होते आणि मध्यरात्रीच्या सुमारात वीर कन्या, वीर पत्नी, वीर माता अशा 3 भूमिका पार पाडण्याचे सौभाग्य ज्यांना नियतीने बहाल केले होते, त्या राजमाता सह्याद्रीचा एक मोठा आधारवड 17 जून 1674 मध्ये शांत झालेत. सारे राज्य दुःखात बुडाले. राज्य कारभारावर जिजाबाईंची नजर अखंड फिरत राहिली होती व ती जागा आता कशाने भरून निघणार नव्हती. राजांच्या शोकाला तर पाराच नव्हता. संभाजी राजांची पण तीच अवस्था होती. कारण सईबाई गेल्या त्यावेळेस ते फार लहान होते आणि आई नाही हे कधी त्यांना माँसाहेबांमुळे जाणवलेच नव्हते. त्यांच्या आयुष्यातले हे दुसरे पोरके पण त्यांना होरपळून काढत होते. सारे क्रियाक्रम पार पाडून राजे स्वतःला सावरून पुन्हा राज्य कारभारात गुंतले. पण इकडे मात्र औरंगजेबाची नजर दक्षिणेकडे लागून होती. दक्षिणेच्या त्याच्या लोभ मात्र सुटलाच नव्हता आणि सह्याद्रीने पण त्याचा घाम काढलाच होता. त्यातच राजांचा राज्याभिषेक ही बातमी त्याच्या दरबारात धडकली आणि त्याचा चेहरा पांढरा फिका पडला. इकडे राजांनी हंबीरराव, मोरोपंत, आनंदराव यांना फौजा गोळा करण्याचे हुकूम सोडले. भर पावसात राजांनी कुठली मोहीम काढली त्याचे सर्वांना कोडे पडले. राजांच्या समोर मोरोपंत, हंबीरराव, आनंदराव, बाकीचे सर्व प्रधान आणि खुद्द युवराज उभे होते. राजांनी मोरोपंतांना विचारले, मोगल छावणीची काय हालत? औरंगजेबानं दिलेर खानाला माघारी बोलून बहादूर खानाला सारी फौज दिली आणि त्याने पेडगावात बळकटकोट करून त्या गडाला बहादूरगड नाव दिले, असंच ना? मोरोपंतांनी मान हलवली आणि राज्याभिषेकामुळे राजे गाफील झालेत या शत्रूच्या समजेला राजांनी धक्का देण्याचे ठरवले. मोरोपंतांना कल्याण भिवंडी मोहीम देऊन अनाजींना फोंडा काबीज करण्यास सांगितले आणि खुद्द राजांनी बहादूर खानाची मोहीम हाती घेतली. त्या बहादूर खानाने सरकारी भरणा करायचे 1 कोटी रुपये आणि 200 नामांकित घोडी बादशाहात नजर करण्यासाठी जमवले होते. पण राज्याभिषेकाप्रसंगी दिल्ली दरबाराकडून आहेर आलेला नव्हता आणि ते 1 करोड होऊन आणि 200 नामांकित घोडी हा दिल्ली तख्ताला शोभण्यासारखा आहेर होता. म्हणून मोहीम ठरवली गेली. हंबीरराव 2000ची कुमक घेऊन खानावर चाल करतील आणि हे पाहून खान आपल्या गडी बाहेर पडेल. त्याला हंबीरराव झुलवीत दूर नेतील आणि राजे पाठीमागे सैन्य घेऊन छावणी पस्त करतील. ठरलं मग आणि मोहीम ठरवली गेली. एके दिवशी भर पावसात राजांनी रायगड सोडला आणि पेडगावच्या दिशेने निघाले. इकडे बहादूर खानाची छावणी सुस्तावली होती व जिकरीने पावसाचे दिवस काढीत होती. बहादूरगडाच्या प्रवेशद्वारावर पहारेकरी पहारा देत होते आणि 2 घोडेस्वारांनी बातमी आणली, मराठे आ गए, दरवाजा बंद करो. किल्लेदाराने दोघांना बहादूर खानाच्या समोर हजर केले. बहादूर खान विचार करत असताना टेहळणीच्या सुरांनी मराठे येत असल्याची बातमी आणली. एका पाठोपाठ बातम्या येत होत्या. अवघ्या 2000 फौजनीसी मराठे चाल करून येत आहेत हे ऐकून बहादूर खान चकित झाला. बस 2000? त्याने इशारतीची तोफ दिली आणि खान सैन्यानिशी मराठ्यांना सामोरे जाण्यासाठी गडाबाहेर पडला. मुडवर्षी बंदीच्या हाती बहादूरगड हवाली करून बहादूर खान लढाईसाठी दौडू लागला. मराठे त्याच्या नजरेत आले, पण खान दिसतात मराठ्यांनी तोंड फिरून पाठ दाखवली. मराठी सैन्य पडू लागले. बहादूर खान मात्र पाठ दाखवून पडणारी मराठी सेना पाहून चकित झाला. त्याला चेव चढला आणि तो पाठलाग करू लागला. खान जोरात पाठलाग करीत होता आणि मराठी फौज हुलकावण्या दाखवीत धावत होती. पेडगावपासून खान 10-12 कोसांवर आला तरी मराठ्यांची गाठ पडेना. खान 20 कोस धावला, पण मराठे मात्र सापडले नाहीत आणि तो परतीच्या मार्गाला लागला. शत्रू सापडला असता तर त्याचा खिमा केला असता असे स्वप्न रंगवीत तो बहादूरगडाकडे जात होता. अचानक त्याला बहादूरगडाच्या दिशेने आकाशात दुराची काळी वेटोळी उठलेली दिसली. त्याचा अर्थ कुणालाच कळत नव्हता. खान त्वेषाने बहादूरगडाकडे धावू लागला. गड नजीक आला खरा, पण त्याच्याच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. गडावर धुराचे लोट उठले होते. सारे तंबू जळून खाक झाले होते. राजांनी साऱ्या गडाचे चित्र पालटले होते आणि मराठ्यांच्या पडण्याचा अर्थ त्याला आत्ता कळत होता. राजे 1 कोटी होऊन व 200 नामांकित घोडी घेऊन रायगडाची वाट कापीत गडावर परत आले होते. साऱ्या गडावर बहादूर खानाची फजिती कशी केली याचीच चर्चा होती. हळूहळू पावसाळा संपला आणि थंडीचे दिवस जवळ आले. गडावर पथके, नजरबाज आणि जासुदांची वर्दळ वाढली व नवीन मोहीम कोणती हा विचार सर्वांना पडला. राजांनी खानदेशाची मोहीम हाती घेतली होती आणि जासुदांनी त्या भागातील अचूक माहिती गडावर आणली होती. जवळजवळ 3 महिने राजे खानदेशात दौड करीत होते. एरोंडल जवळ राजे थांबले व इंग्रजांच्या वखाऱ्यावर फौज पाठवून दिली. पण मराठ्यांच्या धुमाकूळ पाहून मोगल फौजदार खिजगी आपल्या ताकदीनिशी मराठ्यांवर चाल करून आला.
पण त्याची शेकडो माणसे या लढाईत मारली गेली व तो औरंगाबादेला पडून गेला. मराठ्यांनी एरोंडोल धरणगाव मार्गे बऱ्हाणपूर पर्यंत मजल मारली आणि पुढे राजे रायगडाकडे परतले. राज्य विस्तार प्रतिदिन वाढतच होता. अनेक मोहिमांचे मनसुबे राजांच्या मनात उठत होते. मोगल आणि विजापूरकर यांबरोबर राजांचा तिसरा प्रबळ शत्रू सिद्धी राजांच्या विरुद्ध केव्हा उठेल याचा नेम नव्हता. सिद्धीच्या जंजिरामुळे सागरावरची त्याची हुकूमत अबाधित होती. म्हणून राजांनी राजपुरीच्या समोर असलेल्या कासा नावाच्या बेटावर किल्ला बांधण्याचे ठरवले. त्याचे नाव पद्मदुर्ग. राजांचा पुढचा बेत आदिलशाहीवर चालून जाण्याचा होता. पुढे गडावर संभाजी राजांची मुंज मोठ्या धामधुमीत झाली. थोड्याच दिवसात राजे मोहिमेला निघणार तोच मोगलांनी कल्याण भिवंडीवर हल्ला केल्याची बातमी गडावर आली. बऱ्याच दिवसांनी मोगलांनी ही उचल खाल्ली होती. तिकडे मोरोपंत होते. त्यांना ही बातमी कळताच त्यांनी मोगलांना आक्रमण करून त्यांचा पराभव केला. बहादूरगड लूट व कल्याण भिवंडी पराभवाने बहादूर खान संतप्त झाला होता. त्याने स्वराज्यावर चाल करण्याचे ठरवलं होतं आणि तो जय्यत तयारी करीत होता. पण इकडे राजांची सारे फौज ठरल्याप्रमाणे मोहिमेत गुंतली होती. दत्ताजी पंत अनाजी फोंडा व कोल्हापूर भागात होते. मोरोपंत कोकणात व हंबीरराव भागानगरकडे आपापल्या फौजेने मोहिमा फत्ते करत होते. व अशातच बहादूर खान उभा टाकला तर एकीकडे मोहिमा आणि दुसरीकडे बहादूर खान या दोन्ही गोष्टी साधणार कशा, याला शिवतंत्र म्हणतात. राजांनी स्वराज्य रक्षणासाठी बहादूर खानाशी तहाची बोलणी सुरू केली. कारण आखलेल्या मोहिमा पार पाडायला सहज 2-3 महिन्यांचा कालावधी जाणार होता. तोवर बहादूर खान तहाची वाटाघाटी करत बसला आणि राजांनी पुढची मोहीम काढली फोंड्याची. राजांनी फोंड्याला वेढा दिला. मराठे दररोज गडावर हल्ले करीत होते पण ते निकराने परतवले जात होते. 4 वेळा तटाला सुरुंग लावण्याचे प्रयत्न झाले पण तटाला भगदाड पडाले नाही. मोहम्मद इखलास खान हा फोंड्याचा आदिलशाही किल्लेदार जिद्दीने लढत होता आणि राजांनी पण फोंडा काबीज केल्याशिवाय माघारी जायचे नाही ठरवलं होतं. बघता बघता 15-20 दिवस झालेत पण किल्ला मात्र हाती येत नव्हता. राजांनी नवा बेत आखला. त्यांनी सुलतान ढवा करण्याचे ठरवले आणि 500 शिड्या व अर्धाशेर वजनाची 500 कडी तयार झाली. राजांनी सुलतान ढव्याचा दिवस मुकरर केला. तटाला शिडी लावून आत प्रवेश करणारा प्रत्येक वीराला सोन्याचे कडे देण्याचे राजांनी जाहीर केले. दिवस उगावला. छावणीवर शांतता पसरली होती. किल्ल्यावर एकही हल्ला होत नव्हता. अचानक थांबलेल्या लढाईचा अर्थ त्यांना कळत नव्हता आणि मराठे तटाभोवती वावरत होते. राजे मात्र किल्ल्यावर लक्ष ठेवून होते. मध्यान्नीचा सूर्य माथ्यावर आला आणि इशारत दिली गेली. तटावरून शत्रू आश्चर्यचकित होऊन पाहत असतानाच कानठड्या बसणारा आवाज झाला आणि पहारेकऱ्यांसकट तट आकाशात फेकला गेला. एका पाठोपाठ 3 सुरंग पेटले आणि तटाला खिंडार पडाले. आधीच दबा धरून बसलेल्या मावळ्यांनी हर हर महादेवाचा गजर करून मराठे वीर थिड्या लावून तटाला भिडले. बघता बघता मराठी फौज किल्ल्यात घुसल्याने एकच कापाकापी सुरू झाली. तुडुंब युद्ध संपलं आणि फोंड्यावर स्वराज्याचे भगवे निशाण फडकू लागले. राजे तिथली व्यवस्था लावून कारवारकडे वळले आणि जवळजवळ एका महिन्यात राजांनी अकोला, शिवेश्वर, काद्रा आणि कारवार प्रांत स्वराज्यात सामील केला. कारवारला माणसांचा म्हणजेच गुलामांचा व्यापार व्हायचा. तो राजांच्या तत्वाविरुद्ध होता. तसा व्यापार विजापूर, हुबळी या ठिकाणी पण भरत होता. राजांना तो सुमून नष्ट करायचा होता. म्हणून राजांनी एवढा कर लावला की तो व्यापार पुढे बंद पडला. राजे काही दिवस कारवारमध्ये राहून परत रायगडावर आले. राजांचे लक्ष आता राज्य कारभारावर लागले. प्रशासन, लष्कर, आरमार, दुर्ग, व्यापार आणि उद्योग यांकडे राजे बारकाईने लक्ष घालत होते. धर्म व भाषा यांसारख्या सामाजिक क्षेत्रातही राजे नवे पायंडे व नवे दंडक लावत होते. पुढे थोड्याच दिवसात राजांनी कर्नाटक मोहीम आखली आणि युवराजांसोबत ते विजय दौडेला निघाले. राजांनी आपल्या फौजेचे 2 भाग केले. एक फौज हंबीररावाच्या नेतृत्वाने विजापुरात व राजे भागानगरकडे वळले. हंबीररावांसोबत धनाजी जाधव व सर्जेराव जेदे होते व आदिलशाही दरारा उत्पन्न करीत ते पुढे जात होते. राजांबरोबर बाळाजी आवजी, येसाजी कंकू, रघुनाथ पंत ही मंडळी होती आणि बघता बघता विजापूर मुलकात राजांची छावणी पडली. इकडे हंबीररावांनी तुंगभद्रेच्या उत्तर तीराजवळच्या दक्षिणेच्या द्वार समजला जाणारा अत्यंत प्राचीन कोलप्पाच्या किल्ल्यावर आक्रमण केले. त्या किल्ल्यावर हुसेन खान व अब्दुल रहीम मियाना हे 2 पठाण बंधू अधिकारी होते. हंबीरराव चालून येतो हे कळताच हुसेन खान लढाईच्या तयारीने बाहेर पडला. एलबुर्गा गावी दोघांची गाठ पडली. मोठ्या तर्फेचे युद्ध झालं. हुसेन खानाचा पडाव झाला. पण इकडे अब्दुल मियानाचा जेव्हा मोड झाला तेव्हा मियानाचा हत्ती बगल काढून पडू लागला. हे पाहतात नागोजीनं हातातला भाला पेलीत आपला घोडा सडर हत्तीला भिडवला. नागोजीचा भाला सुटला आणि त्यानं बरोबर हत्तीच्या गंडस्थळाचा वेध घेतला. पडून जाणारा हत्ती मागे वडला. हत्तीवर बसलेला अब्दुल मियानानं त्वेषानं नागोजीवर बाण सोडला. दुर्दैवानं बाण वर्मी लागला आणि मस्तक भेदून बाण हनोटी जवळून बाहेर पडला. सर्जेराव जे ते जवळच होते. बाण काढतात नागोजी निघून गेले. नागोजी पडलेला पाहतात धनाजी जाधवांनी मियानाचा हत्ती वेढला. मियानाला हौदेतून खाली घेतला आणि अब्दुल मियानाला ठार केले. धनाजींनी पठाणी फौजेची एकच लांगेतोड केली. विजय मिळाला पण नागोजी जेदे युद्धात कामी आले. राजांना ही बातमी कळतात राजे बैचेन झाले. विजय संपादन करून हंबीररावांची फौज राजांकडे छावणीत येऊ लागली. पण इकडे मात्र सर्जेराव जेदे आपल्या गावी गेले नाहीत. नागोजी पडले, त्यांचे दहन झालं. ही बातमी नागोजीच्या पत्नीला कळताच त्या कारेगावीत सती गेल्यात. हंबीररावांनी त्यांना कारीला जाण्यास सांगितले
मागितले, पण जेदे घराण्यातला कोणीही पुरुष मोहिमेतून माघारी फिरला नाही असे म्हणत जेदे राजांना भेटायला आलेत. राजांची नजर जेद्यांवर खिळली. ताठ मानेने सर्जेराव येत होते. डोक्यावर मावळी पगडी, अंगात गुडघ्यापर्यंत आलेला अंगरखा, पायात चोंडणी, पाठीला ढाल आणि कमरेच्या शेल्यात तलवार खोसलेली होती. राजे भराभर पावले टाकीत सर्जेरावांकडे निघाले. सर्जेराव मुजरा करणार तोच राजांनी त्यांना मिठीत घेतले. कंप पावणारी ते बोटे सर्जेरावांच्या पाठीवरून फिरत होती. दोघांच्या डोळ्यांनी अश्रूची धार धरली होती. मुलगा गेला, पाठीमागे सून सती गेली, तरी मोहीम सोडली नाही. स्वराज्याचे निष्ठेने पराक्रम गाजवणारे सर्जेराव जेदे म्हणजेच सोन्याच्या मोलाची ही माणसं. त्यांचे मोल सोन्याच्या तोड्याने होणार नाही, त्यासाठी आठवण म्हणून राजांनी दरवर्षी एक सर सोनं द्यायची मोहीम केली. इकडे छावणीत हंबीरराव येऊन मिळाल्यामुळे छावणी वाढली होती. फौजेत 30,000च्या आसपास घोडदळ व 20,000 पायदळ होते. राजांनी आपल्या फौजेला सक्त ताकीद दिली होती की वाटेत येणाऱ्या गाव लोकांना कधीचाही उपद्रव होता कामा नये. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या पैशाने घेणे. पुढे कुतुबशाही व राजांची भेट झाली. राजे आणि तानाशा अंगूर महालाच्या सज्जावर उभे राहिले. तानाशा राजांची फौज पाहून महालात आले. तानाशा म्हणाला, आजवर आपल्या फौजेची तारीफ ऐकली होती, आता ती पाहायला मिळाली. पण राजे म्हणाले, दुरून फौज पाहून तिचे गुण दिसणार नाही. तुमची मर्जी असेल तर उद्या आमच्या माणसांचा कसब आपल्याला पाहता येईल. तानाशा हो म्हटला आणि दुसऱ्या दिवशी गोळकोंड्याच्या मैदानात मराठ्यांनी कसब दाखवायला सुरुवात केली. रणहलगीच्या तालावर तलवारीचे हात सुरू झाले. तलवारीचे खेळ झाल्यावर मैदानात पटाईत उतरले. पाचशा कौतुकाने खेळ पाहत होता. नंतर दानपट्टा, विटा, मग तिरंदाजाने आपली कमाल दाखवली. घोडेस्वारांनी त्यांचं कसब दाखवलं, पण तेच बघून तानाशा कंटाळलेला भासत होता. हे राजांनी बरोबर हेरलं. तानाशाने राजांना प्रश्न केला, आम्ही आपल्या फौजेतील पायदळांचे, घोडदळांचे खेळ पाहिलेत, पण हत्ती मात्र मैदानात उतरले नाहीत. राजे म्हणाले, आम्ही फारसे हत्ती बाळगीत नाहीत. पण तानाशा मात्र अभिमानाने म्हणाला, हत्ती जोर रणांगणात उतरत नाही तोवर हे मैदानी खेळ ठीक आहे, पण जर का रणांगणात हत्तीशी समोर जाण्याचा प्रसंग आलाच तर आपल्या फौजेची काय दुर्दशा होईल. राजांच्या चेहऱ्यावर मात्र मंद स्मित विरसले. तो शक आमच्या मनात कदापि येत नाही, कारण माझा प्रत्येक माणूस हत्तीच्या तोलामोलाचा आहे. लेकिन हा शायरीचा अंदाज झाला, तानाशा म्हणून गेला. पण राजे मात्र आपल्या बोलण्यावर ठाम होते. पण तानाशहाला मात्र राजांचा माणूस हत्तीशी लढवायचा होता. राजांनी मागे नजर टाकली आणि राजांच्या मागचे 9 जण मुजरा करून समोर उभे राहिले. तानाशा म्हणाला, यातला वीर कोणता? सारेच वीर आहेत, आपण निवड करावी. राजे बोलून गेले, मात्र अस्वस्थ झाले होते, कारण करमणुकीपोटी माणूस खर्ची करायची राजांची रीत नव्हती. इकडे तानाशा मात्र हंबीरराव मोहिते, मामाजी मोरे, येसाजी कंक, धनाजी जाधव, बाबाजी डमडरे, अनाजी मरकरे, सूर्याजी मालुसरे, सोमाजी नाईक या 9 जणांना पाहत होता. तानाशाची नजर येसाजींवर स्थिरावली. किंचित बुटकी ठेवून आणि सडसडीत यंगष्टी पाहून तानाशाने येसाजीची निवड केली. क्या तुम हत्ती से लोहा लोगे? त्यात अवघड काय, येसाजी बोलून गेला आणि बघता बघता जीवाचा थरकाप उडवणारा खेळ सुरू झाला. उंचपुरा, धिप्पाड, तपकिरी रंगाचा बेपान हत्ती आपली नजर फिरवीत, कान फडकवीत रणांगणात फिरत होता. येसाजी तलवार हातात घेऊन मैदानात उतरला आणि जय भवानीची घोषणा दिली. तोच हत्तीची नजर येसाजींवर वळली. हत्ती बेपान होऊन येसाजीवर चाल करून आला, पण येसाजीने हत्तीला बगल दिली होती. पुढे गेलेला हत्ती आपली चाल चुकली म्हणून अधिक संतप्त होऊन मागाशी वळला. येसाजी मात्र एक एक पाऊल मागे हटत होता. हत्ती परत येसाजीवर आला, पण यावेळेसही येसाजीने हत्तीला बगल दिली. हत्तीचा संताप वाढतच होता. त्याचे ओरडणे अधिक तीव्र बनत होते. येसाजीने अशा 5-6 हुलकावण्या दिल्या आणि आता येसाजी हत्तीच्या पाठीलगत उभा राहिला. हत्ती वडेल तसा तोही वडत होता. हत्ती रिंगण घेत तसा येसाजी हत्ती बरोबर गोल फिरत होता. तानाशा मात्र मंत्रमुग्ध होऊन सुभान अल्लाह सुभान अल्लाह म्हणत होता. राजे मात्र चिंतेत होते. हत्तीने आपली आकडलेली सोंड आता सैल सोडली होती आणि सोंडेने शोध घेत तो वडत होता. तीच संधी येसाजीला हवी होती. येसाजीने संधी पाहून बगल दिली आणि एकदम तो हत्तीच्या समोर गेला. अचानक शत्रू समोर आल्याचे पाहताच हत्ती क्षणभर स्तब्ध झाला आणि त्या क्षणी येसाजीने तलवार उगारली. एका वारात हत्तीची सोंड उतरली गेली. रक्ताचा लोंढा वाहू लागला. आर्त चित्कार करीत हत्ती वेदनेने वाट फुटेल तिकडे धावू लागला आणि थोड्या क्षणात हत्ती कोसळला. येसाजी शांतपणे मैदानाच्या वर आला आणि राजांनी त्याला मिठीत घेतले. तानाशा आणि येसाजींवर देणग्याची खैरात केली. पुढे दोघांनी निरोप घेतले आणि राजे पुढच्या मोहिमेला निघाले. पुढे 13 मे 1677 साली जंजीवर भगवा फडकला आणि ही बातमी ऐकताच आदिलशाही सरदारांची, राजांच्या पराभवाने स्वप्न पाहणाऱ्या फिरंग्यांची व इंग्रज व्यापाऱ्यांची गोची झाली. आता राजांचे लक्ष वळले दक्षिणेतील आदिलशाही सुभेदार शेरखानकडे, कारण दक्षिण विजय त्यावर अवलंबून होता. पण राजे आक्रमण करणार हे कळताच तो 4-5 हजार फौजेनिशी तिरुवाडूकडे वळला. तिरुवाडीचा तळ राजांच्या छावणीवरून दिसत होता. राजे केव्हा हल्ला करतात याची शेरखान वाट पाहत होता, पण राजांनी नियोजनानुसार काहीच हालचाल केली नव्हती. सैन्य मात्र चढाईसाठी उतावळीत बनत होती, पण राजे मात्र हालचाल करीत नव्हते. शेरखानाला मात्र कोडे पडले होते. समोर शांतपणे उभा टाकलेला शत्रू पाहून शेरखानाच्या सैन्याचा धीर सुटत होता. भीतीने त्रस्त झालेल्या शेरखानाने आपल्या फौजेला माघार घेण्याचा हुकूम दिला. फौज मागे हटू लागले आणि राजे त्याच घडीची वाट पाहत होते.
राजांनी अंगावर चिलखत चढवले आणि आपल्या फौजांची शेर खानावर तुटून पडले. एकच कापाकापी सुरू झाली. खानाचे सैन्य पडू लागले. पराभव झालेला पाहून शेरखान व त्याचा मुलगा आपल्या मोजक्या स्वारांनीशी पळत सुटले. राजांनी पण त्यांच्या पाठलाग करण्याचे ठरवले होते आणि पाठलाग चालू झाला. राजांना शेरखानाचा सोक्षमोक्ष लावायचा होता, कारण या घटनेवरच दक्षिण विजय अवलंबून होता. भुवनगिरीत कोंडलेला शेरखान हवालदिल झाला आणि त्याने तहाची बोलणी सुरू केली. राजांनी त्यावर 20,000ची खंडणी आणि त्याचा सर्व मुलूक ताब्यात घेतला. शेरखानाच्या पराभवाने दक्षिणेतल्या आदिलशाहीचा विरोध जवळजवळ नाहीसा झाला होता. पुढे राजे व त्यांचे बंधू वेंकोजीरावांची तिरुपतोटा या गावी भेट झाली. इकडे औरंगजेबाने बहादूर खानाला काढून दिलेर खानाची नेमणूक केली होती. तो स्वराज्यावर चाल करायला जास्त वेळ घेणार नाही म्हणून राजांनी लवकर मोहीम आपटून स्वराज्याकडे जाण्याचे ठरवले.